अस्ति प्रारंभ भाग 2 या वैभव ढोस लिखित पुस्तकातील 13वा पाठ स्वप्न आणि ध्येय. स्वप्न प्रत्येक यशाची पहिली ठिणगी. स्वप्न म्हणजे फक्त रात्रीच्या काळोखात डोळे मिटून डोक्यात येणारी चित्र नाहीत. ती असतात आपल्या आतल्या हक्काची, संघर्षाची आणि समृद्ध भविष्याची झलक. प्रत्येक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक महान कर्तृत्वाची सुरुवात स्वप्नांपासूनच होते. स्वप्न ही आपल्या अंतरात्म्याचं, आपल्या इच्छाशक्तीचं आणि आपल्या ध्येयाचं प्रतिबिंब असतात. हे स्वप्न आपल्याला प्रेरित करतात, त्याचं अनुसरण करण्याची इच्छाशक्ती निर्माण करतात आणि आपल्याला त्या स्वप्नांच्या मागे जाण्याची नवी ऊर्जा देतात. स्वप्न हे आपल्या आतला आवाज असतो जो तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या जीवनासाठी काही खास असलेल्या गोष्टींसाठी जन्माला आला आहात. कधीकधी स्वप्न अशक्य वाटतात, पण त्या स्वप्नांमध्ये एक अशी अपार शक्ती असते जी आपल्याला त्याच्याकडे खेचून नेते. ज्यावेळी तुमच्या डोक्यात विचार येतात की हे खरं होऊ शकतं का, त्या क्षणीच तुम्ही खऱ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत असता. स्वप्नांमध्ये आपलं भविष्य वसवायला शिकवणारा संदेश असतो. स्वप्न ही प्रत्येक यशाची पहिली ठिणगी असते. म्हणूनच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी खूप सुंदर सांगितलं आहे, स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. ध्येय स्वप्नांचं वास्तवात उतरलेलं रूप. पण स्वप्न साध्य करण्यासाठी त्यांना कृतीत बदलणं आवश्यक आहे आणि त्याचं रूप घेतं ते ध्येय. स्वप्न पाहणं, इच्छा ठेवणं हे महत्त्वाचं असलं तरी त्याची खरी परिणती म्हणजे त्याचं ध्येयामध्ये रूपांतर करणं. ध्येय म्हणजे स्वप्नांचा मार्गदर्शन करणारा तारा. स्वप्न आपल्याला आकाशी उडायला शिकवतात, पण ध्येय त्या उडण्याला दिशा देतात. स्वप्न आहे, पण त्याच्या साकार करण्यासाठी लागणारे टाचं ठरवणं, हाडामासाचं काम करणं हे ध्येयाच्या माध्यमातूनच शक्य होऊ शकतं. ध्येय म्हणजे केवळ विचारांची अभिव्यक्ती नाही, तर ते आपल्या कृत्यांचा, मेहनतीचा आणि असंख्य संघर्षाचा परिणाम आहे. स्वप्नांचं सत्य ध्येयामध्ये दिसून येतं. ध्येय हे फक्त मी काय करीन, मी कोण होईन यावर ठरवणं नसून ते असतं मी काय घडवीन या निर्धाराची सुरुवात. स्वप्नाच्या मार्गावर लागणाऱ्या सर्व अडथळ्यांना ध्येय ही ओळख देऊन त्यावर मात करायला मदत करतात. स्वप्न आणि ध्येय, फरक आणि पूरकता. स्वप्न आणि ध्येय यामध्ये फरक असला तरी त्यांचं नातं एकमेकांशी अतूट आहे. स्वप्न जरी आदर्श आणि कल्पनाशक्तीवर आधारित असली तरी त्या साकार करण्यासाठी ध्येय आवश्यक असतात. स्वप्न आपल्याला प्रेरणा देतात, परंतु त्याच वेळी ध्येय स्वप्नांना वास्तवात उतरवण्यासाठी मार्गदर्शन करतात. स्वप्न म्हणजे अपार संभावनांची छटा.
तर ध्येय म्हणजे त्या छटेला एक रूप देणारं साधन. स्वप्न तुम्हाला प्रेरित करतात. त्या स्वप्नांचा शोध घेण्यासाठी तुम्ही एक लक्ष ठेवता, पण त्याच स्वप्नांना साकार करण्यासाठी लागणारी शक्ती ध्येयच आहे. ध्येय म्हणजे स्वप्नांचा अंमलबजावणी करणारा खरा प्रवास. स्वप्न तुम्हाला स्थायिक करतात आणि ध्येय तुम्हाला ते स्वप्न जीवनात वास्तविक बनवायला मदत करतात. वयानुसार ध्येय आणि लक्ष्य. स्वप्न आणि ध्येय हे वयानुसार बदलत असतात. प्रत्येक वयाच्या टप्प्यावर आपले ध्येय निराळे असू शकतात. किशोरावस्थेत असताना आपले ध्येय असू शकतात पढाईमध्ये चांगलं यश मिळवणं किंवा चांगलं करिअर निवडणं. वयाच्या पुढील टप्प्यावर, विशेषतः तरुण वयात, ध्येय असू शकतात ती स्वतःची बिझनेस सुरू करणं, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करणं. वयानुसार शॉर्ट टर्म किंवा लाँग टर्म ध्येय असू शकतात. शॉर्ट टर्म ध्येय आपल्याला दैनंदिन जीवनातील कामांमध्ये मदत करतात. उदाहरणार्थ, पुढील काही महिन्यात उत्तम कामगिरी साधणे. लाँग टर्म ध्येय जीवनभराच्या प्रवासाचा एक धोरण असतं, ज्याला आपल्याला सुरू ठेवायचंही असतं. जसं की स्वतःचा व्यवसाय स्थिर करणं, समाजसेवा करणं आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं. स्वप्न आणि ध्येय ही दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमध्ये आहेत. स्वप्न आपल्याला जीवनाच्या दिशेचा आरंभ असतो आणि ध्येय त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याचा उपाय. प्रत्येक महान कार्याची सुरुवात एका स्वप्नाच्या उंचीवरून होते आणि त्या स्वप्नाच्या दिशेने चालताना ध्येय आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात. स्वप्न आपल्याला आकाशात उडायला शिकवतात आणि ध्येय ते उडत असताना एक सुरक्षित आणि मार्गदर्शक ठरतात. ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी मानसिकता. ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी मानसिकता ही एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानसिकता ही आपल्या प्रत्येक कृतीचं, निर्णयाचं आणि विचारांचं प्रारंभबिंदू आहे. यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी मानसिकतेची भूमिका महत्त्वाची आहे, कारण तीच आपल्याला कधी खूप पुढे नेऊन ठेवते आणि कधी आपल्याला नवा जोम देऊन पुन्हा सुरू करायला प्रेरित करते. ध्येय साध्य करणे म्हणजे फक्त एक लक्ष गाठणे नसून त्या लक्ष्याला गाठण्यासाठी जी निरंतर कष्टांची, संघर्षाची आणि धैर्याची प्रक्रिया आहे, ती आपल्याला योग्य मानसिकतेनंच पार केली जाऊ शकते. जेव्हा आपण ध्येय गाठण्याचा निर्धार करतो तेव्हा सर्वप्रथम आवश्यक असते ती मानसिक तयारी. मानसिकतेत सकारात्मकता असावी लागते. याचा अर्थ म्हणजेच जीवनातील अडचणी, संकटे आणि अपयशाची कल्पनाही स्वीकारून त्यांच्याशी तडजोड न करता संघर्ष करण्याची मानसिकता तयार करणं. आपल्याला यश हवं आहे, परंतु त्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांसाठी तयार राहणं ही मानसिकता आहे. आपल्याला वाटत असलेल्या ध्येयाच्या दिशेने एकच ठराविक लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी आपली ऊर्जा, वेळ आणि साधनं समर्पित करणं अत्यंत आवश्यक आहे. मानसिकतेची एक गोष्ट समजून घ्या. केवळ योग्य विचारांनी, योग्य मार्गाने ध्येय साध्य होत नाही. त्या मार्गावर ठाम राहून
योग्य कृती करत राहणं आवश्यक आहे. ध्येय साध्य करण्यासाठी मानसिकतेमध्ये लवचिकता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्गदर्शन करणारे विचार आणि तत्त्वे ही जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच त्या मार्गात येणारी अडचणांशी सामना करण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. काही वेळा आपण अपेक्षेप्रमाणे यशाच्या मार्गावर न चालता ठरवलेल्या ध्येयाकडे पोहोचवण्याच्या प्रक्रिया आणि दिशा बदलण्याची वेळ येते. अशा वेळी लवचिक मानसिकतेनेच आपल्याला सन्मान आणि विजय प्राप्त करता येतो. एकाच मार्गावर धरणं आवश्यक नाही, किंबहुना नवीन संधी शोधून त्याच्या दिशेने जाऊन ध्येय गाठणं अधिक योग्य ठरू शकत नाही. असं जरी वाटलं असलं तरी त्या संधी शोधून त्या दिशेने आपलं ध्येय गाठणं हेच योग्य ठरू शकतं. तर या सर्व गोष्टींमध्ये चिकाटी हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतो. चिकाटी म्हणजे थांबायचं नाही, असं जणू काही ठरवलेलं असावं. ज्या पद्धतीने एक छोटंसं बियाणं एक दिवस मोठं झाड बनतं, त्याच पद्धतीने एक छोटंसं ध्येय साध्य करणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आपल्याला दररोज कष्ट करायला लागतात. तेव्हा आपल्याला ज्या संघर्षांशी आणि अडचणींशी सामना करावा लागतो, त्या सर्वांचा सामना एका ठाम मानसिकतेतूनच केला जातो. आपल्याला थांबणं नको असतं. आपल्याला असतो एकच विचार, जो तुझ्या ध्येयाकडे 1% दृष्टी केंद्रित कर. या ठाम मानसिकतेच्या सहवासानेच आपल्याला जोश आणि प्रेरणा मिळते आणि प्रत्येक कष्टांना, असंख्य समस्यांना, तेथे असलेल्या दगडांना पार करायला शिकवलं लागतं. मनाच्या शक्तीला स्वीकारा आणि त्यावर नियंत्रण ठेवून प्रत्येक अडचण, समस्या आणि संघर्ष हे देखील ध्येय साध्य करण्यासाठी मदत म्हणून स्वीकारा. हेच खऱ्या यशाचं गुपित आहे.